श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः, मद्गुरुः श्री जगद्गुरुः, मदात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1263व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण एकादशी, मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, बैठक क्रमांक 100वी, दिनांक 22 मे 1988 या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, तुकारामांचा स्वभाव अतिशय चमत्कारिक होता। दुसऱ्याला शिकवावं कसं हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं। तुकारामांनी गाथा जरी लिहिल्या असल्या तरी त्यांच्या जीवनात आणखीन अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या खरोखरच आश्चर्यकारक आहेत। तेव्हा देहूला एक अतिशय ताठ स्वभावाचा असा एक अतिशय गर्विष्ठ असे गृहस्थ काशीला गेले आणि काशीहून जेव्हा ते परत आले तेव्हा तुकाराम महाराज आपणहून त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, तुम्ही काशीहून आलात बरं झालं, पण काशीला काय सोडलं? ते म्हणाले, माझा जो रागिष्ट स्वभाव आहे तो सोडला। हो का? मग तसेच तुकाराम महाराज निघून गेले। दुसऱ्या दिवशी पुन्हा आले, काशीला काय सोडलं? राग सोडला। त्यानेही विचार करून ठरवलं की आपण बोलून तर गेलो आणि हा चमत्कारिक माणूस आपल्याला रोज काय विचारतो आहे, असं रोज विचारत होते। एक दिवस काय झालं, त्यांना तुकाराम महाराजांनी विचारलं, काय हो, तुम्ही खरंच राग सोडला का? यांनी काठी उगारली आणि त्यांच्या अंगावर धावून गेले। अरे रे, मला वाटलं तुम्ही खरोखरच राग सोडला। तुकारामाची शिकवण्याची पद्धत ही अशी होती की बाबा, तुम्ही जो परमार्थ करता हा खोटा आहे। काशीला जाता काय, फळे सोडता काय, राग सोडता काय? अरे, तुम्ही लोकांनी हे काहीच सोडलेलं नाही, फक्त त्या विश्वेश्वराच्या देवळात जाऊन विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आलात आणि खोटी शपथ घेतलीत। तर तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये ज्या करता तुम्ही माझा आश्रय घेतलेला आहे, माझा अनुग्रह घेतलेला आहे, हा अनुग्रहच आहे। हा अनुग्रह तुम्ही अगदी संशयरहित स्वीकारायला हरकत नाही, तरच तुमच्या जीवनात साफल्य होईल आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल। आपली ही जी परंपरा आहे ना, ती शंकराचार्यांच्या पद्धतीची परंपरा आहे। माझे जे गुरु आहेत ते श्रीपाद श्रीवल्लभ आहेत। त्यांचा आम्ही वयाच्या 7व्या वर्षी अनुग्रह घेतलेला आहे। तुम्ही विचार करा की वयाच्या 7व्या वर्षी गुरु येऊन अनुग्रह करतात काय, आणि संपर्क तो परिसापरी त्या लोखंडाचं सुवर्ण होतं काय। आज तुमच्या समोर मी जे बोलतो आहे त्या गोष्टीला जवळजवळ 44 वर्ष होऊन गेली। परमार्थाला 44 वर्ष झाली, पण देवाच्या काही इच्छा असतात, काही कल्पना असतात, त्याच्या इच्छेनुसारच हे सर्व काही चाललेलं असतं। काही काळ त्यांनी मला गौप्य राहायला सांगितलं। जेवढी सामान्य घरात सेवा करून घेता येईल तेवढी करून घ्यायला त्यांनी मला सांगितली होती। अनेक दिवस झाले लोक मला ओळखतात। 44 वर्षापूर्वीचे ओळखणारे लोकसुद्धा अजून जिवंत आहेत, पण हे काय आहे हे कोणालाही कळलं नाही आणि आता हे कळायला लागलं, हे अलीकडच्या काळात कळायला लागलं। नुकतीच आता 15-20 वर्ष झाली। आता आपण जी वेदांत नावाची इमारत निर्माण केली ती सुद्धा त्यांच्या अनुग्रहानेच केली। त्यांनी मला सांगितलं, तुला वेदशास्त्राचं काम करावं लागणार आहे, आणि अशा तऱ्हेने त्यांनी मला सांगितल्यावर मी ते मान्य केलं। देवा, तू सांगावं आणि मी करावं। ज्या वेळेला या वेदांत इमारतीचं काम सुरू झालं त्यावेळेला आपल्याजवळ 50,000 रुपये शिल्लक होते। कामाला सुरुवात केली। देवाची इच्छा असली त्याचंच कार्य आहे हे। जवळजवळ 30-35 लाखापर्यंत हे काम गेलेलं आहे। अहो, ही कोणाची कृपा आहे? ही माझ्या गुरुदेवांची कृपा आहे। त्यांनी हे करून घेतलं म्हणून झालं, नाहीतर
तुमच्यासारख्यांनी प्रत्येकाने जरी संकल्प सोडला असता की आम्ही लगेच तेवढी मदत करू, तर दरवाजात येऊन सांगितलं असतं की पुढच्या वेळेला या, काय तो विचार करतोय मी आणि माझ्या मनात फार करण्याचं आहे हो, पण काय ते सुधरत नाही हो, काय करावं. पण जो येतोय तो मला सांगतोय की महाराज, मी एवढं केलं, अजून करण्याची इच्छा आहे. तर सगळी ही त्याचीच इच्छा आहे आणि आपलं हे कार्य धर्माचं कार्य होणार आहे. धर्म श्रेष्ठ असल्याशिवाय, धर्म प्रत्यक्ष आचरल्याशिवाय माणसाच्या जीवनात सार्थता नाही. आणि धर्म आचरायचा असेल तर गुरुच्या सहवासाशिवाय, त्याच्या मार्गदर्शनाशिवाय हे अगदी अशक्य आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, आपण ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे, ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. कित्येक लोकांना कल्पनाच नसते की ते विचारतात मूर्तीची का पूजा करायची, पण देव मानण्यावर अवलंबून आहे. आज पूजा करायची, आज पंढरपूरला अनेक भक्तजन जातात, कोणी संतही जात असतील, त्यांच्याशी प्रत्यक्ष पांडुरंग त्या मूर्तीच्या रूपानेच बोलत असतील. तसं आपल्या मनात सुद्धा ईश्वराविषयी अशी भावना असली पाहिजे. आपल्या घरात जे देव आहेत ते मूर्ती नसून ते स्वरूप आहे असं मानलं पाहिजे. ते जिवंत आहेत म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांना नैवेद्य दाखवला पाहिजे, आरती केली पाहिजे. असा सद्भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न झाला की मूर्तीच्या ठिकाणी सामर्थ्य उत्पन्न होतं. मूर्ती कदाचित पाषाणाच्या असतील, धातूच्या असतील, लाकडाच्या असतील, त्या कशाच्याही असल्या तरी तुम्हाला विचार करण्याचं काही कारण नाही. तर माणसाचं हृदय हे कोमल करण्यासाठी, मृदू करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी या मूर्तीची स्थापना करून मूर्तीपूजा त्यांच्या काळात त्यांनी सुरू केली. आणि आजही आम्ही सुद्धा मूर्तीपूजा करतो. वास्तविक आम्ही ईश्वरी अनुभव घेतलेली व्यक्ती आहे. ईश्वरी अनुभव घेतला म्हणजे खरं मूर्तीपूजा करण्याची काहीच कारण नाही. पण मूर्तीपूजा करणं हे ईश्वरी अनुभव घेतलेल्या माणसांना सुद्धा करायला हवं. आज तुमच्यासारख्या सर्व भक्तांनी देवाला मानलं पाहिजे, ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे, तोंडांनी त्याची स्तुती केली पाहिजे. कोणाची निंदा करता कामा नये, कोणाला नाव ठेवता कामा नये. आमचे गुरु सर्वात श्रेष्ठ अशी भावना सुद्धा येता कामा नये. अनेकही ग्रंथांमध्ये, अनेकही ठिकाणी अनेकांनी गुरु केलेले असतात. नंतर माझी भेट झालेली असते. असे शिष्य आम्हाला भेटतात की महाराज, आम्ही पहिले गुरु केले, आता काय करू. सांगावं लागतं, बाबा त्यांचाच जप कर, आता मला नको वाटतं हो त्यांच्याकडे जायला. मग ईश्वराला सांगावं लागतं की बाबा ह्याला हाकलून दे, ह्याच्या गुरुकडेच त्याला जाऊ दे. पण त्याला एक उपाय असा आहे की आपण जर पहिले गुरु केले असतील, आपल्याला पहिले गुरु भेटले असतील, तर त्यांचं स्मरणसुद्धा आपण केलं पाहिजे. त्यांना कमी लेखता कामा नये, त्यांची किंमत आपल्याकडून आपण कमी करता कामा नये. आता हे नदी ज्या वेळेला सागराला मिळते त्यावेळी नदीचं नाव नसतं तर सागराचं नाव असतं. तसं तुमची माझी आता भेट झाली तेव्हा तुम्ही आता सागराला मिळून जाणार हे जरी सत्य असलं तरी पहिल्या गुरूंची निंदा करू नका, त्यांना नावं ठेवू नका. माझ्याकडून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं असेल त्याचाच स्वीकार करा आणि जास्तीत जास्त ईश्वरावर प्रेम करा. तुमच्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न झाल्याशिवाय, देव हा भाव उत्पन्न झाल्याशिवाय तुम्हाला काहीही साधणार नाही. तुम्हाला हे साधायचं असेल तर तुम्ही या सत्संगाला येत चला. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.